आज शून्य सावली दिवस म्हणून आजचा दिवस ओळखला जातो आहे आणि रत्नागिरीच्या ठिकाणी 7 मे आणि 5 ऑगस्ट या 2 दिवशी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावरती येतो. तसं म्हटलं तर सूर्य रोजच डोक्यावरती येतो असं आपण म्हणतो मध्यान्ह झाली की, पण खरं म्हणजे तो बरोबर डोक्यावरती येत नाही. कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर तिचा आज थोडासा तिरका आहे, कललेला आहे 23 अंशाच्या कोनामध्ये, आणि त्यामुळे वर्षातून ठराविक 2 दिवसच एखाद्या ठिकाणाच्या बरोबर डोक्यावरती सूर्य येतो. आणि हे 2 दिवस आत्ता सांगितले ते रत्नागिरीसाठी, इतर ठिकाणांसाठी हे दिवस वेगळे असतील. अर्थात उत्तरेला असलेलं कर्कवृत्त आणि दक्षिणेला असलेलं मकरवृत्त ह्यांच्या मधल्या पट्ट्यातच हे अनुभवता येतं. बाकी तुम्ही खूप उत्तरेला आणि खूप दक्षिणेला गेलात तर आपल्याला हा अशा प्रकारचा अनुभव घेता येत नाही, कारण तिथे सूर्य कधीच डोक्यावरती येत नाही. ह्या दिवसाचं वेगळं वैशिष्ट्य अजून एक सांगायचं म्हणजे याच्या मदतीने सूर्य आणि पृथ्वी यांचं एकमेकाशी संबंधित जी हालचाल चालू असते वर्षभरामध्ये, त्याच्यात सूर्य वर्षाच्या कुठल्या भागामध्ये आहे, म्हणजे वर्षातला आजचा दिवस उन्हाळ्याच्या दिशेने आपली चालू असलेली वाटचाल आणि त्याच्याचबरोबर दुपारची नेमकी कोणती वेळ आहे, या दोघांची माहिती आपल्याला या क्षणाच्या मदतीने घेता येते. आता ही सावली आज 0 आहे, उद्याही एवढी असणार नाही. उद्यापासून सावली थोडी थोडी मोठी होत जाईल आणि सूर्य उत्तरेकडे जातो आहे तसं सावली दक्षिणेकडे पडत जाईल. आता ही दक्षिणेकडे पडणारी सावली नेमक्या या वेळेला किती लांबीची आहे याच्यावरून बऱ्याच गोष्टी समजू शकतात. सूर्याचा पृथ्वीशी होणारा कोन जर मोजला तर त्याच्या मदतीने पृथ्वीचा परीघसुद्धा मोजता येईल. हे एरिस्टोथेनस नावाच्या एक खूप जुन्या काळामध्ये होऊन गेलेल्या ग्रीक संशोधक म्हणूया त्याने सिद्ध करून दाखवलं होतं. आणि साधारणपणे 40,000 किलोमीटरचा पृथ्वीचा परीघ आहे. त्याची त्याने कुठेही न जाता कुठल्याही अत्याधुनिक साधनांशिवाय नुसत्या वस्तूंच्या सावलीवरून घेतलेला अंदाज हा खूप बरोबर ठरला होता. सो हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. सो सूर्याचं रोजचं उगवणं मावळणं, सावली किती लांबीची आहे आणि कुठे तयार झाली, याच्या मदतीने आपल्याला रोजच्या आपल्या दिनमानाबद्दल बऱ्याच काही महत्त्वाच्या गोष्टी समजू शकतात.